नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र प्रफुल्ल नासरे। तर शेतकरी मित्रांनो, खूप दिवस झाले आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकला। तर पहिले तर एक महिना तर तब्येत वगैरे खराब राहिली, मग कंपनीच्या मीटिंगला वगैरे जाणं, त्यामुळे थोडीशी लिंक तुटली। तर आता यानंतर आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत। तर शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता आपण मोसंबीचे झाड आहेत आपले, आणि हा मक्का लावला होता। त्यामध्ये हा पाटील बायोटेकचा बाजीराव मक्का लावला होता आपण या शेतामध्ये। तर तो पूर्ण असा सोंगून पडला आहे। पण आता ते जमा करणं मशीन वगैरे नाही भेटत आहे, तिकडले शेतातले मक्का वगैरे कापून टाकायचा आहे, त्यामुळे थोडंसं टाईम आहे। आणि हे बघू शकता आपल्या शेतातली मोसंबीची कधीच आपण ट्रीटमेंट केली नाही, तर अशा टाईपची आहे ते। आता 1-2 दिवसात काढकूड करून न्यावं लागेल, कारण बंदराचा खूप त्रास आहे आपल्याला इथं। तर आपण दाखवतो आपलं शेत। हे 2-2.5 एकरात मोसंबी होती, पण कधी ट्रीटमेंट झाली नाही, यामध्ये कधी मोसंबी आली नाही, किंवा आली तर तेवढं काही खास आली नाही, पैसे झाले नाही, त्यामुळे याची कधी ट्रीटमेंट केली नाही। पण आता आपण बघू पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी हा बगीचा काढून इथे दुसरा आपला प्लॅन आहे, एक चांगला बगीचा लावायचा मोठा। तर दुसरं शेत दाखवतो तुम्हाला आता, चला। शेतकरी मित्रांनो, आपण पाटील बायोटेकच्या मक्याचं कणीस बघू एखादं, कारण आपण बायरच्या कंपॅरिझनमध्ये, बायरचा डेकालच्या कंपॅरिझनमध्ये पाटील बायोटेकचा मक्का लावला होता। कणीस छोटा आहे, म्हणजे आमच्या ट्रीटमेंटनेच छोटं झालं असेल, तेवढं खात वगैरे कसं मॅनेजमेंट झालं नाही। आणि या वर्षीचा पाऊस खूप आला, खूप एवढा पाऊस तर आम्ही नाही बघितला, खूप पाणी आला, त्यामुळे थोडंसं कमी जास्त होतं। छोटा आहे कणीस, पण क्वालिटी दाखवतो एक मिनिट। हे बघू शकता एवढं कणीस आहे, हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं कणीस आहे। हे थोडंसं अळीनं वगैरे खाल्लंही आहे, अळीचं इथं हे बघा, अळी दिसते का तुम्हाला? अळी तिथंच जिवंत अशी मेलेली आहेत कणिसामध्येच, खव मरून गेली, तिचा लाईफ सायकल संपला। पाणी एवढा चालू होता, ना फवारे झाले ना काही, त्यामुळे ते ठीक आहे, जे होईन ते मका, त्याचा तर काही लोड नाही। आता दुसरं शेत दाखवतो, जिथे आपले मलबेरी प्लांट होते, ते आपण तिथे पुरा फवारा मारला आहे। आणि तिथे यंदा लावणार आहेत आपण आंबे, 3 आंबे लावणार आहेत, एक लंगडा, एक केसरी आणि एक मलकापुरी, अशी 3 प्रकारचे आंबे लावणार आहेत आपण। 300 झाडाचं प्लांटेशन आता करणार आहे 1 महिन्यानंतर। तर ते जागा दाखवतो तुम्हाला, चला। हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथे पूर्ण मलबरी प्लांटचे झाडं होते, हे बघू शकता, इथे काही अवशेष राहिले आहे त्याचे। तर पूर्ण फवारा मारला आपण, पूर्ण साफ केलेले, आणि इथे आता करणार आहेत मक्याचं प्लांटेशन। हे बघू शकता, काही शेंडे फुटून राहिले त्यांना, हे बघू शकता, ते मक्याचं पुरं प्लांटेशन होणार आहे आता। सॉरी, मक्का नाही, आंब्याचं पुरं प्लांटेशन झाडं लावणार आहे, त्यामध्ये कांदा राहणार आहे 1-2 वर्ष, मग मोठी झाडच राहीन आंब्याचे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, आंब्याचं झाड आपण 2-3 ड्रिंचिंग केलं, त्यानंतर येणं पण नाही झालं, तर आंब्याने असा शेंडा घेतलेला आहे। हे बघू शकता, एवढं आंब्याचं झाड होतं आपण लावलं तेव्हा, आता एवढं झालं। दुसरं झाड दाखवतो अजून, इथचं झाड माहीत नाही का आपलं आता शेतकरी मित्रांनो, नाही ते तिकडे एक झाड आहे, त्याची पानं गळलेली आहेत। हे बघू शकता, हे दुसरं झाड असं आहे, शेंडे घेतलेले आहेत। आता इथे रोटावेटर वगैरे मारणे, ते भुईमुग होता तो पूर्ण काढला, तर आपण 3-4 ड्रिंचिंग केल्या होत्या, त्याचा भुईमुग वगैरे काढला इथं। आता इकडून इकडे आंब्याची आपण ट्रीटमेंट करूयात चांगली, आणि बघूत आंबे। हे बघू शकता, असं आता शेतातलं वातावरण आहे। आता दुसऱ्या शेतात जाऊन बघू आपण। शेतकरी मित्रांनो, हे बघा, शेतात आलं की बघा काही ना काही भेटत राहते, सीताफळ, मिरची, शेंगा, खूप सारा भाजीपाला घेतला आपण। आणि आता जाऊयात, बघा हे शेत आता असं दिसते, इथे पूर्ण राहणार आहेत आपला आंब्याचा बगीचा, मोठी बाग तयार करू आपण। तर चला, आता दुसऱ्या शेतात जाऊया, जिथे मोसंबी वगैरे आहे, ते शेत दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, हा 1 एकराचा बगीचा आहे संत्र्याचा। झाडं यार आपले प्लॅन्ट बरोबर नव्हते, मागच्या वर्षी सिलेक्ट केलेले, त्यामुळे असा बगीचा आहे। बघू, एक तर बेकार प्लॅन्ट काढून टाकू याच्यातले, नाही तर पुरा बगीचा चोपडून नवीन लावायचा ट्राय करत आहे। हे बघू शकता, अशी झाडं आहेत आता सध्या, बघू काय होते यंदा। तर मित्रांनो, हे आपलं शेवटलं खेळ, इथे बघू शकता मका, इथे आहेत कांदा, हे बघू शकता छोटे रोपटे कांद्याचे, हा आहे आपला कांदा, आणि इकडे आहे मोसंबी। तर हे आपलं शेवटलं शेत, इथेच चालू आहेत पाणी आता कांद्यामध्ये।
तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता इकडल्या भागामध्ये कांदा काढणं चालू आहेत हे मोसंबीमध्ये. हे बघू शकता आता हेच मोसंबी आपल्याला तयार करणं यंदापासून याची ट्रीटमेंट चालू करायची आहे. चांगली मोसंबी आहे, तिला थोडंसं न्यूट्रिशन वगैरे दिलं चांगली की चांगली होऊन जाते. हे बघू शकता अशा प्रकारे मोसंबी आहे तिथे. इथे आपण थोडा संबार, थोडी पालक, थोडी मेथी, थोडीशी गोबीचे झाडं असं थोडं थोडं लावलं आहे. कारण यंदा तर खूप नुकसानमध्ये झालं. कांदाच लावला आपण तर तो खूप नुकसानमध्ये गेला. त्यामुळे आता वेगळं वेगळं लावलं आहे आपण थोडं थोडं. बघू आता कसं काय होते. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडे पण मका आहे आणि इकडल्या शेतात पण मका आहे. तर यावर्षी खूपच नुकसान झालं. 1.5-2 लाख रुपये यंदा शेतात आपले फसले आहे पूर्ण. तर बघू पुढच्या वर्षी चांगलं मॅनेजमेंट करू. यंदा तर लय लॉसमध्ये आहे. आता दुसरं सीझन आहे त्यामध्ये रिकवर करण्याचा प्रयत्न करू, पण तेवढं तर रिकवर नाही होणार. जे होते ते करू. तर शेतकरी मित्रांनो असा होता आपला ब्लॉग आणि पुढच्या रविवारपासून आपण ट्रीटमेंट वगैरे चांगलं चालू करू मोसंबीचं वगैरे. तर नेहमी आपले छोटे छोटे शेतकऱ्यांसाठी ब्लॉग येत राहीन मी शेतकरी या चॅनल. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.